येवल्याच्या लोकांनी फक्त डेव्हलपमेंट मी जी काय केली 20 वर्ष मला 60 हजाराचं मताधिक्य दिलं. परंतु यावेळेला हा जरांगे पॅटर्न जो आला, हे जरांगे कुठेच गेले नाही महाराष्ट्रात, फक्त येवल्यात येऊन बसले. परिणाम असा झाला की यावेळेला मी 1.25 लाखांनी निवडून यायला पाहिजे, जास्त 60,000 सुद्धा राहिलं नाही, मी 30,000वर आलो. हाय त्यांना म्हणा आता किती मताने आले काय आले, आणखीन तरी माया नादी लागू नका, आणखीन तरी मला खेटू नका, समजून घ्या आणि शहाणेसुरते व्हा. त्याच्यावर मला काही कॉमेंट करायचे नाही साहेब. राज्यामध्ये मला फक्त जे आमच्या ओबीसी भटक्या विमुक्त यांच्या आरक्षणाची मी काळजी घेतो, बाकी कोण काय बोलतो मला काही त्याच्याशी कर्तव्य नाही. विश्वासघात माया जातीचं केला की मी मागा लागत असतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरून शब्द दिला आहे आणि लेखीपणे कधीही मराठा आता आमचा विखरत नाही. खूप दशकानंतर एकत्र आलेला आहे. कोणाला काय वाटायचं तर वाटू द्या. मला जशा स्वरूपाचं आंदोलन करता येईल, ज्या थराला जाता येईल त्या थराला जाईल, पण फक्त समाजासाठीच मी त्या थराला जातोय, माझ्या स्वार्थासाठी नाही, मराठ्यांच्या लेकराबाळासाठी. मला वाटेल ते पाऊल मी उचलतो, पण समाजाच्या हितासाठीच.